दरम्यान मंत्री धनंजय मुंडेंविरोधात रान पेटवणाऱ्या सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानी यांच्या खात्यावर 25 कोटींचा बॅलन्स टाकल्याचा आरोप राष्ट्रवादी युवक काँग्रेस प्रदेशाध्यक्ष सूरज चव्हाणांनी केलाय। या संबंधीची माहिती पुराव्यासकट उघड करू असा इशाराही सूरज चव्हाण यांनी दमानी यांना दिलाय। वर्षाला 25 देश फिरता, काहीही काम न करता 2.5 कोटीचा टॅक्स भरता आणि महाराष्ट्रातल्या जनतेला कधी उत्पन्नाचा स्रोत त्यांनी सांगितलेलं नाही। स्वर्गीय संतोष देशमुखाची केस राहिली बाजूला आणि ह्या एका दुसरी केस पुढे आणून स्वतःचा रिचार्ज करून घेऊन आज जाणीवपूर्वक राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नेते बदनाम करतायत। त्यांच्या खात्यावरती 25 कोट्याचा रिचार्ज झाल्यामुळे त्या एवढ्या ऍक्टिव्ह झालेल्या आहेत। लवकरच मी महाराष्ट्राच्या जनतेसमोर सर्व पुरावे सादर करणार आहे आणि ह्या कशा पद्धतीनं मोठ्या मोठ्या नेत्याला ब्लॅकमेल करतात ते महाराष्ट्राच्या जनतेला दाखवणार आहे। दरम्यान सूरज चव्हाणांच्या आरोपांनंतर अंजली दमानी आज संतप्त झाल्याचं पाहायला मिळालं। खूप राग आलाय, पण भाषेची पातळी आपण सोडणार नाही असं दमानी या म्हणाल्या। तर फडणवीस अजित पवारांनी माझी बँक खाती तपासावी असं थेट आव्हान दमानी यांनी दिलं। एक दमडी देखील बेहिशेबी आहे का ते पाहावं असं म्हणत दमानी यांनी सूरज चव्हाण यांना उत्तर दिलंय। तर सूरज चव्हाणांच्या आरोपांविरोधात अंजली दमानी यांनी नेमकी काय प्रतिक्रिया दिली आहे ते बघूया। एक्स पोस्टमध्ये अंजली दमानी म्हणतात, खूप राग आलाय तरीही मी माझ्या भाषेची पातळी सोडणार नाही। ताबडतोब माझी सगळीच्या सगळी खाती सरकारने तपासावी। कुठेही एक दमडी देखील अनअकाउंटेड आहे का ते पाहावं। इतका अमाप भ्रष्टाचार होतोय आणि मी लढू नये असाही सवाल त्यांनी विचारलाय। या एक्स पोस्टमधून स्वतःच्या जीवाची पर्वा न करता लढणाऱ्या लोकांचा असा मानसिक छळ करणार का असाही प्रश्न त्यांनी उपस्थित केलाय। माझी ताबडतोब चौकशी करावी, माझे सगळ्या खात्यांची ताबडतोब चौकशी करावी, होऊनच जाऊ दे। मी भ्रष्ट असेल तर मला शिक्षा झाली पाहिजे, नाहीतर सूरज चव्हाणला शिक्षा द्यावी अशी मागणी अंजली दमानी यांनी या पोस्टमध्ये केली आहे। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।